बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांति। आपण सर्व मंडळी या शुभ संध्या समयी इचलकरंजीच्या रोटरी क्लब आणि गुरुदेव अध्यात्म केंद्र या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्संगात सम्मिलित आहोत। आजपासून आपण म्हणजे 16 तारखेपासून 15 तारखेपासून 18 तारखेपर्यंत म्हणजे 4 दिवस आपण दर दिवशी संध्याकाळी इथे जमणार आहोत। या 4 दिवसांच्या कालावधीत सत्संगासाठी सत्संग कशासाठी असते? हे निस्संग होण्यासाठी असते। कशापासून निस्संग व्हायचा? विषयांपासून, प्रापंचिक गोष्टींपासून आणि ज्या गोष्टी आपल्या जीवनात आपल्याला दुःख देतात, दुःख देणाऱ्या गोष्टींपासून दूर होण्यासाठी सत्संग असतो। आणि ही विषयांपासून दूर होण्याची प्रक्रियेची गरज काय आहे की विषयांवरचं मोह आणि ममत्व कमी व्हावं। ज्या मोहामुळे, ज्या ममत्वामुळे आपलं दुःख अधिक वाढत जातो तो कमी व्हावं म्हणून। मोह कमी झाल्याने आपलं चित्त जे आहे, अंतःकरण जे आहे किंवा मन जे आहे थोडासा स्थिरीकरण होते, त्याचं स्थिर होतो। मन जिथे स्थिर राहील तिथे सुखाची अनुभूती मनाला जायला सुरुवात होते। याकरता आणि ही स्थिरता मनुष्याला जिवंत असतानाच मोक्षाचा अनुभव देणारा असतो, अर्थात जीवनमुक्ती देणारी असते। यासाठी सत्संग करायचा असतो। सत्संग करतो। या सत्संगामध्ये 4-5 दिवसात भगवंतानी आम्हाला जेव्हा निर्माण केला, एक 100 वर्षांची आयुष्य देऊन इथे पाठवलाय। आमच्या 100 वर्षाकरता काय लागणार आहे ते आम्ही येण्यापूर्वीच इथे निर्माण करून ठेवलेले। आम्ही आल्यानंतर काही निर्माण नाही झालेले। जसं वासरू येण्यापूर्वीच गाय निर्माण करून तिच्या स्तनात दूध निर्माण करून ठेवणारा देव, मनुष्य येण्यापूर्वीच मनुष्याला लागणारा पंचमहाभूत ज्याच्यावर त्यांचा जीवन यापन होणार आहे, हे पंचभूतात्मक शरीर आणि शरीरात स्वतः त्याचा वास्तव्य, त्या जीवात्म्याचे वास्तव्य आणि त्या जीवात्म्याने धारण केलेले शरीर 100 वर्ष टिकून राहावं याकरता लागणारी वस्तू पंचमहाभूतांना पंचमहाभूताचा आहार असतं, ती लागावं म्हणून ही सृष्टी निर्माण केली। या सृष्टीत मनुष्य एकट्यालाच नाही पाठवलं,
त्याच्याबरोबर लाखो जीवसृष्टी मनुष्याकरता निर्माण केलेली आहे किंवा मनुष्याला त्यांच्याकरता निर्माण केलेले. आणि जितके म्हणून जीवसृष्टी भगवंताने निर्माण केलेले आहे त्यात सर्वात बुद्धिमान जीव म्हणजे मनुष्य. बहुतेक मनुष्या इतकी बुद्धी आणि सामर्थ्य अन्य प्राण्यांमध्ये ठेवला की नाही माहीत नाही, पण मनुष्य मात्र सर्वात बुद्धिमान प्राणी. या सर्व जीवसृष्टीच्या सहाय्याने म्हणजे ज्यामध्ये आपल्याला अन्न देणारी सस्यश्यामला आहे, पृथ्वी आहे. एक पृथ्वीला दिले तर ते 10 नाही 1000 करून परत करणारी ही पृथ्वी आमच्यासाठीच निर्माण केली आणि पृथ्वीवर पाणी आमच्यासाठी निर्माण केले. सूर्य आणि चंद्र आमच्यासाठीच निर्माण केले, जीवसृष्टीसाठी. प्राणवायू सर्व जीवसृष्टीसाठीच निर्माण केलेले आहे. आणि एवढंच नाही, आम्हाला विहार करण्यासाठी, चालण्यासाठी, वास्तव्य करण्यासाठी ही अवकाशही आमच्यासाठीच सर्व जीवसृष्टीसाठी भगवंताने निर्माण केलेले. त्याच्याबरोबर व्यक्ती जीव जितके आहेत तितकी प्रकृती आहेत, जितकी प्रकृती आहे तितके गुणावगुण आहेत प्रत्येकांकडे. आम्ही कोणीही भौतिक व्यवहारामध्ये निर्गुणी नाही आहोत, गुणहीन नाही आहोत. आमच्याकडे गुण आहेत, गुण चांगलेही आहेत आणि अवगुणही असू शकतात. या सृष्टीत सर्वांना जे जे लागतंय ते सर्वही भगवंताने केवळ वस्तूच निर्माण केलेले नाही आहे, त्या वस्तूंमध्ये अनेको गुणांचाही निर्मिती केलेली आहे. वस्तू आणि वस्तूंची गुण, व्यक्ती आणि व्यक्तींची गुण, जीव आणि जीवांचा गुणावगुण हे सर्वही निर्माण केलेले आहे. केलेले असताना मनुष्याला एक चॉईस म्हणजे निवड दिलेली आहे. बहुतेक म्हणूनच मनुष्य श्रेष्ठ आहे. इतरांसाठी हा निवड असेल नसेल, खुंटीला बांधलेले जे पशु आहेत त्या पशुला निवड करण्याचा अधिकार फार कमी आहे. मी गरम पाणी प्यावं की थंड पाणी प्यावं पशु नाही ठरवू शकत. मी वाळलं खावं की ओलं खावं हे पशु नाही ठरवू शकत, कारण त्याचा पालक जो आहे तो जे देईल तो खाण्याचा अधिकार त्याला आहे. असं पाहिलं तर या सृष्टीत खूप साऱ्या अधिकार, शक्ती आणि ज्ञान संपन्न जीव कुठला असेल तर तो मनुष्य आहे. त्या बुद्धीच्या जोरावर, ज्ञानाच्या जोरावर सर्वांसमवेत गुण्यागोविंदाने राहावं, सर्वांनाही सहाय्य करावं आणि सर्वांच्याही सहाय्य घ्यावं आणि आपलं जीवन सुखकर करावं, ही त्यामागील भगवंताची अपेक्षा असावी. आणि या सृष्टीतल्या जे जे अनुकूल्य आहे ते सर्वही ग्रहण करावं आणि त्यातून आपलं जीवनशैली आणि जीवन बनवावं, ही भगवंताला विप्रेत सृष्टी आहे.
काय घ्यावं काय नाही घ्यावं, कोणाकडून घ्यावं कोणाकडून नाही घ्यावं हे आम्हीच ठरवणार आहोत. याकरता आम्ही ज्या सृष्टीत राहतो, ज्या प्रपंचात राहतो, या प्रपंचातील आपल्याला अपेक्षित जे गोष्ट आहेत ते निवड कशी करावी आणि काय करावी, कधी करावी याची ज्ञानही आम्हाला असणं गरजेचे आहे. आणि ते ज्ञान देवाने देऊन पाठवलेले नाही आहे, ज्ञान ग्रहण करण्याकरता लागणारी बुद्धी देऊन पाठवलेली आहे. बुद्धिंतु सारथिं विद्धी, कृष्ण परमात्मा सांगतात, ही मनुष्य जो आहे तो देह नावाच्या रथात, इंद्रिय नावाची घोडे, मन नावाचा लगाम आणि हे रथ चालवण्याकरता बुद्धी नावाची सारथी आहे. आणि ह्यात आत्मा नावाचा एक मालिक बसलेले आहे. निवड आपली आहे, आपण काय करावं त्याच्याकरता ज्ञानाची आवश्यकता असते. ज्ञानही असं नाही की टाकून दिलेले देवाने, ठेवलेले वेगवेगळ्या ठिकाणी आणि बुद्धीत भरून नाही पाठवले देवाने. आम्ही जेव्हा बालक होतो आम्हाला काहीच कळत नव्हतं. योग्य काय अयोग्य काय, चांगलं काय वाईट काय, धर्म काय अधर्म काय, पाप काय पुण्य काय, अनुकूल काय प्रतिकूल काय, हे काहीही कळत नव्हतं. हळूहळू आमच्या अवतीभोवती असणारे माता असतील, पिता असतील, बंधुजन असतील, भगिनी असतील आणि शेजार पाजारी असतील, मित्र बांधव असतील, या सर्वांकडून थोडं थोडं आम्ही शिकत गेलो आणि पूर्ण सक्षम झालो असंही नाही आहे. अजून प्रयोग धर्मातच आपण वावरतो आहोत. फक्त आपलं जीवन यशस्वी व्हावं अशी विद्या मिळावी अशी वाटत असेल तर जीवनात यशस्वी झालेली जी माणसं आहेत, महापुरुष आहेत, की त्यांनी जीवनाचा सार असार कुठे कुठे आहे याचा पूर्ण शोध घेऊन आम्हाला बोध केलेले आहे. अशा महापुरुषांकडे जावं, ज्ञानी लोकांकडे जावं आणि आपण शिकावं, ही आमची व्यवस्था आहे, धर्मव्यवस्था आहे. अशी ही अनुभव ग्रंथरूपाने लिहून ठेवलेले आहेत. भजनांच्या रूपाने, कीर्तनांच्या रूपाने, कथा कादंबरींच्या रूपाने, नाट्य संगीताच्या रूपाने आमच्या समोर आपली संस्कृतीने ठेवलेली आहे. आणि यात आपण आपल्या जीवनाकरता काय लागणार आहे तेवढंच घ्यायचं आहे. घेताना आपण चूक केली तरी त्याचा भोगसुद्धा आम्हाला काहीतरी विपरीत परिणाम देऊन जाणार आहे. कारण आपली अपेक्षा काय आहे आणि आमची निवड काय आहे. आमची अपेक्षा सुखाची असताना निवड मात्र दुःख देणाऱ्या वस्तूंची आम्ही जर केली तर अपेक्षा कधीही पूर्ण नाही होणार. बराच वेळ आमचं असंच असतं. अपेक्षा आमची सुखाची असते. सुखाकरता काय निवडायला पाहिजे ते सोडून दुःख देणाऱ्या गोष्टी निवडतो आणि आमच्या वाट्याला असं कसं दुःख आला असं आपण हळहळत बसतो. निवड आम्ही चुकीचे केले असं आपण कधीही स्वतः म्हणत नाही. याकरता सत्संग गरजेचा असतो. एवढं सर्व पार्श्वभूमी.
या सत्संगात खूप सारे विषय आहेत. सत्संग हे मुख्यत्वे करून जीव जगत आणि जगदीश्वर यांच्या संबंधात परामर्श करत असतं. हे केवळ 3 गोष्टींनी नाही होणार. इथे जीवाची अवस्था, जीवाला लागणारी सर्व पुरवठा आणि त्याचा उपयोग, वापर आणि त्याच्याकरता होणाऱ्या हाणामारी ह्या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असते. म्हणून आपण ह्या 4 दिवसात याला दिशा मिळावी अशीच एक 2-4 गोष्टी निवडणार आहोत. प्रथम दिवशी आपल्या जीवनात एक 4-5 गोष्टी जर आपण आकलित केली तर जीवन सुसह्य होईल, सुंदर होईल, जीवन स्वास्थ्यपूर्ण होईल आणि स्वस्थ राहील. एवढंच नाही, जीवन सुखदायी बनेल. याकरता काय करावं? प्रथम दिवसाचा आजचा विषय स्वबोध. स्वबोध. दुसऱ्यांना उपदेश नाही करायचा. दुसऱ्यांच्यात काय आहे हे पाहण्यापेक्षा आधी मी कोण आहे आणि मी काय होतो आणि आज मी काय आहे, आज माझी स्थितीगती काय आहे आणि माझं बरोबर कुठल्या आणि माझ्या चुकीच्या गोष्टी कुठल्या घडल्या आणि मी सुखी होण्यासाठी स्वावलंबित्वाची कास धरण्याची गरज कशी आहे. स्वावलंबित्व किती महत्त्वाचं आहे जीवनात. प्रत्येक जीवाच्या जीवनाच्या टप्प्यावर की आत्मनिर्भरता जे म्हणतो आपण, स्वावलंबित्व जे म्हणतो, ते किती महत्त्व ठेवते. आणि हे स्वावलंबित्व व्यक्तिगत असेल, पारिवारिक असेल आणि समाजगत असेल, तेव्हा ही सृष्टी सर्वही त्यात समाविष्ट होते. मी माझे व्यक्तिगत जीवन जगत असताना मला स्वास्थ्य पाहिजे, जीवन सहनीय असायला पाहिजे, असहनीय बनू नये, सुसह्य वाटावं. जीवन मला हवंसं वाटावं. जीवन आमच्याकरता व्यर्थ आलाप बनू नये. जीवन आमच्याकरता अपरिहार्य. का जगतोयस? बऱ्याच लोकांना विचारलं तर काही लोकांना का जगतोयस? मृत्यू आलेले नाही म्हणून मी जगतोय, जिवंत आहे असं म्हणणारी बरीच भेटतील आपल्याला. का जगावं याचा विचारच त्यांनी केलेला नाही. हा, देवाने पाठवले, आलोय, राहतोय आणि ज्या दिवशी नेईल त्या दिवशी जातोय. पशुपक्षी प्राण्यांचंही जीवन असंच असतो. मग आमच्यात आणि त्यांच्यात काय फरक असतो? असायला पाहिजे पण नाही आहे. यासाठी आपण आपल्यालाच काही प्रश्न विचारावा. आम्हाला दुसऱ्यांना प्रश्न विचारण्याची खूप सवय आहे. कोण तू? कुठून आलाय? कोणाचा मुलगा तू? कोणाची मुलगी तू? कुठे राहते? काय काम करताय? आणि कशी चालले तुमची? ही प्रश्न नेहमी आमच्या सगळ्यांच्या मुखातून बाहेर पडणार. कोणी अपरिचित व्यक्ती भेटली आणि मग त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारतो. त्या प्रश्नाच्या पाठीमागे भावना अशी असते की माझ्या जवळच्या कोण लागतो का हा बघा. कुठल्या गावचा? कोणापैकी?
आपल्या देशात सगळ्यात मोठं अवघड प्रश्न कोणापैकी, या पैकीनी इतकं वाट लावून टाकलेलं आहे देशाची, या पैकीनी असं या समाजाचा सत्यानाश करून टाकलेले, कोणीही नवीन माणूस आला, कोण सरकारी नोकर आला, तलाठी जरी आला तर तलाठी, दिवाणजी कुठल्या गावचे तुम्ही, आडनाव काय तुमची, म्हणजे आमच्या आडनावाशी कुठे मिळतं जुळतं आहे का, आणि कोणत्या कोणत्या आडनावाची कोणत्या कोणत्या जातीची असतात हे आपल्याला माहिती असते. म्हणून कुठून तरी त्याचा जात काढायचा, काढून आमच्याशी जुळते का, म्हणजे आपलं काम सोपं होईल का, असा आपण विचार करत असतो. त्याच्यापेक्षा आम्ही अन्यांना विचारण्यापेक्षा ह्या ज्या प्रश्न आहेत ते स्वतःला विचारावं. स्वबोध म्हणतो आपण यांना. आणि काय उपदेश करायचा आहे ना, लोकांना करायचं, प्रश्न करायचा आहे, स्वतःला करावं. आणि त्याचं उत्तरही द्यायचं असेल तर किंवा शोधायचं असेल तर स्वतःमध्ये उत्तर शोधावं. आपल्याला ज्ञात असेल, एक महात्मा सकाळी सकाळी, लंडनमधील घटना आहे, फिरायला गेले होते पार्कमध्ये. तेव्हा वॉकिंगला गेलेला एक माणूस, हातात वॉकिंग स्टिक होता, असं फिरवत 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 त्या नादात आला आणि यांना धडकला. आणि जो धडकला ना माणूस थोडासा घमंडखोर होता, येऊन स्वतः धडकलाय आणि ह्यालाच धमकावत होता. कोण रे तू, कुठून आलायस आणि काय करायला आलायस इथे, तुला कधी पाहिलेलं नाही आम्ही इथे, असं काय काय तरी प्रश्न विचारला. हा माणूस म्हणू शकला असता की तुम्हीच मला धडकलाय, खरं म्हणजे मी विचारायला पाहिजे हे प्रश्न आणि तुम्हीच मला विचारताय. शॉपेनहावर नावाचा हा संत होता, शॉपेनहावर म्हणून. तो एवढाच म्हणाला, यजमान तुम्ही मला धडकलात ते फार चांगलं झालं. नुसतं धडकला नाही, जे प्रश्न विचारलात ना, फार सुंदर प्रश्न विचारलात तुम्ही मला. मीही हेच प्रश्न मनात घेऊन आता निघालोय घराबाहेर, आणि माझ्यावर एक उपकार कराल काय तुम्ही. तो म्हणाला, काय उपकार करायचा तुला, नाही तुम्ही जे जे प्रश्न, तो कोण, तू कोण, तू कुठून आलायस, कोणाचा आहेस तू, आणि काय करायला आलाय, असे जे प्रश्न विचारलाय ना, हे अत्यंत योग्य प्रश्न विचारलात मला. आणि मीही हेच प्रश्न घेऊन जवळजवळ 50-55 वर्ष झाले फिरतोय या समाजात. मला या प्रश्नाचं उत्तर कोणतरी द्यावं, कोणतरी द्यावं. मी स्वतःलाच विचारतो, मी कोण आहे, मी कुठून आलो, आणि कोणाचा मी, आणि कशा करता इथे आलो, हेच प्रश्न घेऊन मी आलोय. आणि जर यजमान तुम्ही मला धडकलात फार चांगलं झालं, आणि हे प्रश्न विचारून माझ्या मनातलेच प्रश्न तुम्ही विचारला, पण ह्याच्या उत्तर मला आजपर्यंत 55 वर्षात सापडले नाही, आणि तुम्ही जर माझ्या प्रश्नांची उत्तर दिला तर आयुष्यभर तुमच्या घरात गडी म्हणून राहील, आणि आयुष्यभर तुमचा उपकार विसरणार नाही. सांगा, बरं झालं तुम्ही भेटलात, सांगा. बसा म्हणाले, इथेच बसूया. त्याचा जो घमंड होता ना, तो एका क्षणात उतरला. ज्या धाडसाने प्रश्न विचारला होता ना, तो धाडस चूर चूर झाला. घाम सुटला त्याला. अरे हा माणूस तरी विपरीतच वागतोय, मला प्रश्न विचारतो.
की मी कोण आहे ते सांगा म्हणतो. तो कोण आहे मी सांगायला पाहिजे म्हणतोय. मला काय माहिती हा कोण आहे, हा कोणाचा आहे मला काय माहिती, कुठून आलाय मला काय माहिती. म्हणाला की तुम्ही कोण आहे मला काय माहिती, मी काय सांगणार, माझा राहिला, मी कोण आहे माहीत नाही, मला सांगू शकत नाही तुम्ही. फारच छान झाला, पण मला तुमचं तरी सांगा, तुम्ही कोण आहे, तुम्ही कोणाचा, कुठून आलात तुम्ही. म्हणाला मी रिटायर इन्स्पेक्टर आहे म्हणाला. मी असं विचारला का तुम्ही इन्स्पेक्टर आहे की प्रिन्सिपाल आहे, असा काय विचारला का मी. तुम्ही कोण आहे विचारला मी, तुम्ही कोण आहे हे विचारला, इन्स्पेक्टर कोण आहे हे नाही विचारलं मी. तुम्ही शिपाई आहात की मालिक आहात की मजूर आहेत असं कुठे विचारला. मी विचारला की तुम्ही कोण आहात. तो म्हणाला मी कोण आहे म्हणजे, मी म्हणतोय ना, नाही तुम्ही रिटायर आहे की ड्युटीवर आहे हे कुठे विचारलं मी, ती मला नको आहे, तुम्ही कोण आहे. तो म्हणाला मी मनुष्य आहे. नाही, मी असं विचारलं का तुम्ही जनावर आहात का म्हणून, तुम्ही मनुष्य आहे की जनावर आहे नाही, शरीर बघितलं तर मला कळतंय, पण या शरीरात राहणारा तुम्ही कोण आहे, तुम्ही कुठून आला आणि इथे का आला. अरे बापरे, तो विचारात पडला. मी आजपर्यंत त्याचा विचारच केला नव्हता म्हणाला. तर माझी एक प्रार्थना राहील तुम्हाला, तुमच्याबद्दल कळलं तरी मला सांगा, माझ्याबद्दल कळलं तरी तुम्हाला सांगा, मी ऋणी राहीन तुम्हाला. सांगण्याचा तात्पर्य बोध स्वतः करता व्हावा, स्वबोध. मी स्वावलंबी बनावा. स्वावलंबी कसं बनेन, आता तरी आम्ही कोणी स्वावलंबी आहोत असं वाटत नाही. आत्मनिर्भर आहोत या स्थितीत आपण कोणी नाही आहोत. आत्मनिर्भरता भौतिक स्तरावर कसा असेल, बौद्धिक स्तरावर कसा असेल आणि आत्मिक स्तरावर कसा असेल. भौतिक स्तरावर बघितलं तर आम्ही जवळजवळ सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किती स्वावलंबी आहोत आम्हाला माहीत नाही. बघा, अंघोळ करायला गेलो, अंघोळ करायला सुद्धा आम्ही स्वावलंबी नाही आहोत. का? आमची पाणी लाईट किंवा गॅसवर अवलंबून आहे अंघोळीची. म्हणजे आमची परावलंबित्व सुरू झाली इथून. गॅस शिल्लक असेल तर पाणी तापेल, लाईट असेल तर गिजर चालेल, लाकडं असेल तर चूल पेटेल आणि त्याच्यावर माझी पाणी गरम होईल. म्हणजे त्याच्या बाबतीत मी स्वावलंबी नाही. मी एक कप चहा प्यायचं म्हटलं तर स्वावलंबी तू कुठे आहे माझ्याकडे. चहा पिकवणारा कुठेतरी आहे. दुधाचा व्यवसाय करणारा, गोपालन म्हैशीचे पालन करणारा कुठेतरी आहे. त्यांचे आले तर ठीक, पाकिट आले तर ठीक, दूध आले तर ठीक, मी कोणावर तरी अवलंबून आहे. आमचं जीवन कुठे स्वावलंबी आहे. एवढंच नाही, मला अंघोळ करायचं आहे, माझ्या अंघोळीला साबणाकरताही मी स्वावलंबी नाही आहे, तेलाकरताही मी स्वावलंबी नाही आहे. वैयक्तिक स्वावलंबन जर बघितलं कशातही मी स्वावलंबी दिसत नाही. आणि एवढंच नाही, मला जेवणाकरता भाजी माझी नाही आहे, धान्य माझी नाही आहे, आणि ते तेलही माझं नाही आहे, तूपही माझं नाही आहे, मसालाही माझा नाही आहे. तर का? ही सगळी उसनेत आहेत माझी. ही सगळी मी पैसे देऊन दुसरीकडूनच घेतो. पैसा स्वावलंबनावर नाही अवलंबून, पैसा सुद्धा दुसऱ्यांवरच अवलंबून आहे. मी काम करत असेल तर मालकाकडून मिळणारे आहेत माझ्या कामाला. मी मालक असेल तर मजूर काम केला तर उत्पादन होणार आहे, माझे पैसे मिळणार.
म्हणजे पैशाकडून सुद्धा मी स्वावलंबी नाही आहे. कशात स्वावलंबी आहे? का मला एक टूथपेस्ट बनवता येतं? मला काय नील पॉलिश बनवता येतं? माझ्या नखाला दर दिवशी लागते, काय आहे माझ्याकडे? माझ्या डोक्याला जे डाय लागते माझ्याकडे काय आहे का? माझ्या पायाला चप्पल लागतात, तेही माझी नाही आहे. माझ्या अंगावर कपडे लागतात, कपडेही माझी नाही आहे. माझ्या गळ्यात हातात काहीतरी दागिने आहेत, तेही माझी नाही आहे. तेही कोणावर तरी अवलंबून आहे. माझं काय आहे? मी किती आत्मनिर्भर आहे. आणि एवढंच नाही, माझी जेवढी भोग वस्तू आहेत, मला घराबाहेर कुठेतरी पडायचं म्हटलं, पडण्याकरता इकडी तिकडी बघतो मी, वाहन कुठली आहेत का, स्वतःची का असे ना दुसऱ्यांची का असे ना, मला जाण्याकरताही तीच लागते, वाहन लागते. म्हणजे मी परावलंबी आहे. पाऊस असेल तर छत्री लागते, ऊन असला तरी छत्री लागते. की मी उन्हात पावसात फिरण्या इतकं ताकदवान आहे का, ताकदवार आहोत का, याची उत्तर देणं आम्हाला कठीण आहे. एवढंच नाही, मला पाहण्याकरता डोळे सुद्धा स्वतःची नाही राहिले. आता चष्म्यावर अवलंबून आहोत आपण. काही दिवसच आमच्या हातात आहेत, नंतर ती सुद्धा परावलंबी होतात. देवानी दिलेले कान सुद्धा परावलंबी होतात, मशीनवरच ऐकावं लागतं. चालताना सुद्धा वय होईल तसं मला आधार काठी लागते. काठीशिवाय, एक निर्जीव काठीशिवाय मी चालू शकत नाही. असं मी हळूहळू मला बसायला, उठायला, उतरवायला, चढवायला माणसं लागतात. हळूहळू मला अंथरूण घालायलाही माणसं लागतात, काढायलाही माणसं लागतात. माझी कपडे धुवून द्यायलाही माणसं लागतात. औषध देण्याकरताही वैद्य लागतात मला. आणि मग मी स्वतःला एक प्रश्न विचारायचा, मी कशात आत्मनिर्भर आहे? हे सगळ्या गोष्टीत पारतंत्र्यात आहे. अध्यात्मशास्त्र तरी असं म्हणते, स्वावलंबनात सुख आहे, परावलंबनात दुःख आहे. आणि हा अनुभव सगळ्यांचा आहे. ज्या ज्या गोष्टीत आम्ही स्वावलंबी आहोत त्यात सुखी आहोत का? नाही मिळालं तर मनाला दुःख नाही आहे. आणि ज्या ज्या गोष्टीत परावलंबी आहोत त्या वस्तू किंवा त्या गोष्टी, त्या सहायता आम्हाला नाही मिळाले तर आमच्यासारखे दुःखी दुसरे कोण नाही आहे. मग काय भगवंतानी अशी सृष्टी निर्माण केली होती का? नाही आहे. भगवंतानी निर्माण केलेली आहे जीवो जीवस्य जीवनम. एक जीव दुसऱ्या जीवाला सहाय्य करून, एकमेका सहाय्य करू अवघा धरू सुपंत म्हणतात ना, तसं आम्ही एकमेकांना सहाय्य करत जगण्याकरता आणि जास्तीत जास्त स्वावलंबी बनण्याकरता. बसवेश्वरांना एके दिवशी मंत्री होते, महामंत्री होते, कपडे धुणारा माणूस आला नाही. विचारले पत्नीना, कपडे धुणारे आलेले नाही आहे. ते म्हणाले 4-8 दिवस येणार नाही आहे, ते बाहेरगावी गेले. अच्छा, फार चांगलं झालं म्हणाले, म्हणजे आपल्या कपडे आपल्याला धुवायला पाहिजे, चला त्यांच्यापासून मुक्ती मिळाली मला म्हणाले. म्हणजे एक मोक्ष मिळाला, एका गोष्टीपासून मला मुक्ती मिळाली. आमच्या घरात स्वयंपाक करायला येणारी व्यक्ती नाही आली, चला मीच करणार, म्हणजे त्या व्यक्तीपासून मला परावलंबित्वातून मी मुक्त झालो. माझी चप्पल तुटलेले आणि रिपेरी करणारे आता बाहेरगावी गेलेत, याचा अर्थ मलाच आता शिवून घालावं लागेल, म्हणजे याचा अर्थ दुसऱ्यांपासून मुक्ती मिळाली. एक एक गोष्टीपासून मुक्ती मिळाली असं ते म्हणत होते म्हणे. असं एक एक गोष्टीपासून मुक्ती मिळवून मी स्वावलंबी बनलो, आत्मनिर्भर बनलो. मी कोणाला भार होऊन जगण्यापेक्षा
मीच कोणाचा तरी भार उचलणारा बनेन अशी प्रयत्न करत होते म्हणे पूर्वीची लोक. माझं भार दुसऱ्यांवर टाकण्यापेक्षा दुसऱ्यांची भार मी वाहीन आणि त्याच्यात जो आनंद आहे. आज आम्हाला कोणाचाही भार नको आहे, कोणाचाही भार कोणाला नको आहे. कोणी कोणाचा भार घ्यायला मागत नाही. पूर्वी आनंदाने दुसऱ्यांची भार वाहत होते. आईवडिलांची सेवा करणं ही आनंदाची गोष्ट मानत होते. परिवारात एखादा अपाहिज म्हणजे दिव्यांग जर असेल तर तो परिवाराला कधीही भार होत नव्हता. बुद्धिमांद्य असेल, चालता न येणारा, बोलता न येणारा, हाताने काही न धरता येणारा, हात नसलेला, अशी दिव्यांग जर घरात असतील तर ते परिवाराला कधीही भार होत नव्हते. त्यांची भार एक व्यक्ती नव्हे सगळ्यांनी मिळून ती इतकं हलका करत होते की त्याला जणू पालखीत देवाला मिरवावं तसं एका व्यक्तीची सेवा करत होते. वृद्ध माणसांची घरात अशी सेवा करत होती की मानो हे देवच आहेत आमच्या वाटणीला. आणि करत असताना कधीही नाक न मुरडता, चेहरा न बिघडवता आम्ही सेवा करत होतो. आणि आज आश्चर्य असं, परवाच मी नेहमी सांगत असतो, लग्न झालेले एक नवीन जोडपं, खूपच घरातली, यांच्याही घरातली नको म्हटले, त्यांच्याही घरातली नको म्हटले, पण ते दोघे म्हटले जर तुम्ही संमती नाही दिली तर आम्ही दोघेही आत्महत्या करणार. घरातली म्हटले ठीक आहे करून देतो आम्ही लग्न. आनंदाने लग्न करून दिली. 1 वर्ष 1.5 वर्ष संसार चाललेले, अजून मुलंबाळा काय झालेले नव्हते. तेवढ्यात तो तरुण ज्या कामावर गेला होता, येता येता गाडीचे ॲक्सिडेंट झाला आणि दोन्ही पाय तुटले. गुडघ्यापासून दोन्ही पाय काढून टाकावा लागला. 2-3 महिने दवाखान्यात राहून घरी आला. पत्नी म्हणाली हे किती दिवस असं? तो म्हणाला आता जिवंत आहे तोपर्यंत असंच राहणार. मग तुमची सेवा कोणी करायचं? म्हणाले सेवा कोणी करायचं? त्याच्याकडे उत्तर नव्हता. हे कोण करायचं सेवा? उत्तर नव्हता. ती म्हणाली मी आज चालले, कारण मी अशा विकलांगांबरोबर लग्न केलेले नव्हते आणि मला हे शक्य नाही, आयुष्य पूर्ण तुमच्याबरोबर या अवस्थेत काढणं शक्य नाही. निघून गेली. आणि तिचं ऐकून आईवडिलांपासून वेगळे झालेले होते, वेगळ्या घरात राहिले होते. दवाखान्यात आईच होती याला बरं करून आणायला. घरी आणल्यानंतर बायकोच्या हातात देऊन आई त्यांच्या घरी परत गेली. आणि ही गेली असं कळल्याबरोबर आई परत आली आणि रडत बसला होता. का रडतोस? म्हणाले आई आता माझं कोण करणार आयुष्यभर? मी परावलंबी झालो, आयुष्यभर कोण करणार? आई म्हणाली मी आहे ना, तुझी वय होत राहणार, माझ्या अंगात ताकद आहे तोपर्यंत तू काही काळजी करू नको, तुझी सेवा मी करणार. आई करत राहिली सेवा. आम्ही जमवलेले जे होतो, आम्ही एकमेकांशी नाही राहू शकलो गुण्या गोविंदाने. का नाही राहू शकलो? आमची अपेक्षाच वेगळी आणि आमची जीवनचर्याही वेगळी. आमची आवश्यकता वेगळी आणि अपेक्षा वेगळी. अपेक्षेनुसार आवश्यकता नाही, आवश्यकतेनुसार अपेक्षा नाही. इतकं आपण विस्कटलेले जीवन जगतो. याकरता कारण दुसरे कोणी असतील तर कोणालाही दोष देऊन चालत नाही. कैकेयीला
भरत दोष देत होता, दादा या माझ्या आईमुळेच तुम्हाला वनवासाला यावं लागलं. श्रीरामचंद्र म्हणाले, नाही, चुकीचे बोलतोस तू. दोष कोणाचाही नसतो. तो आईला दोष देऊ नको. दोष माझ्या कर्माचा आहे, माझा कर्माचा दोष आहे. आणि इथे सर्वही आम्ही पात्र निर्वहन करतो वेगवेगळ्या प्रकारचे. म्हणून आपण काही गुण जर संपादन केले, आमच्यात आत्मनिर्भर बनू शकतो, स्वावलंबी बनू शकतो. प्रपंचात पैसा सर्व काही आहे, पैशाने खूप काही होऊ शकतं, पण पैसा परमेश्वर होऊ शकत नाही. पैशाने सर्व काही होऊ शकतं, पण परमेश्वर बनू शकत नाही. पैसा जीवनाचा साधन बनू शकते, पण साध्य कधीही बनू शकत नाही. साध्य कधीही बनू शकत नाही. साध्य आमच्या जीवनात आनंदच असतो. त्या आनंदाकरता एक छोटासा घटक संपत्ती आहे. संपत्तीपासून जितका आनंद मिळते त्यापेक्षाही अधिक आनंद संतानापासून मिळत असते, नातेवाईकांपासून मिळत असते, किंवा आपल्या संबंधिकांकडून मिळत असतं. संबंधिक सर्वही चांगले असतात असं नाही आहे. संबंधिकांमध्ये ज्या गुण आहेत त्या गुणांमुळे आपण एकमेकांवर प्रेम करत असतो. कुठल्या व्यक्तीवर आम्ही प्रेम करत असू तर फारच कमी लोक अशी आहेत की संपत्तीवर, अधिकारावर अधिकारी आहेत म्हणून आमचे आहे. ते दोघांनाही माहिती आहे ही अधिकारी आहेत म्हणून ह्यांना आमची म्हणतो आम्ही, अन्यथा आमचा ह्यांचा काही संबंध नाही. अधिकारी सुद्धा समजतो की माझ्याकडे अधिकार आहे म्हणून हे सगळे माझ्याजवळ आलेले आहे. पण दोघांनाही आतून पक्का माहिती आहे आपलं नातं ही सगळी ढोंगी आहे. या ढोंगीपणामध्ये कधीही शांती समाधान नसते. शांती समाधान हे सद्गुणांमध्ये वास्तव्याला असते. व्यक्ती अधिकारी असू शकेल, संपतभरित असू शकेल, गरीब असू शकेल, मजूर असू शकेल, मित्र असू शकेल, आणि कोणीही असू शकतील. त्या व्यक्तीवर आम्ही जेव्हा प्रेम करतो त्या व्यक्तींमधील जे गुण आहेत त्या गुणांवर प्रेम करतो. गुण बदलला की प्रेम आपोआपच क्षीण होतो आणि तुटायच्या गतीपर्यंत पोचतो आपण. सॉक्रेटिस म्हणजे अथेन्स नावाचा जो राजधानीचा ठिकाण होता युरोपचा, त्या ठिकाणी राहणारा एक महात्मा. या महात्म्याजवळ एके दिवशी एक जोडपं आला, नवीनच तरुण. म्हणाले की आम्ही लग्न करायचं म्हणतोय, आमच्या दोघांच्याही घरात संमती देत नाही, तुम्ही संमती देत असाल तर आम्ही करतो म्हणाले. तेव्हा सॉक्रेटिस विचारले, एवढी अपरिहार्यता काय झालेली आहे, काय आलेले आहे तुम्हाला की सगळ्यांना सोडून लग्न करण्याची? ते म्हणाले की आम्ही एकमेकांना दोघेही प्रेम करतो, एकमेकांवर इतकं प्रेम करतो की आम्ही एकमेकांना सोडून राहू शकत नाही. अच्छा, इतकी अतूट प्रेम आहे, करूनच टाका म्हणाले. अक्षता टाकली, त्यांनी लग्न करूनच टाकले. हार घातली, हारांची विनिमय केली, गुच्छ दिली एकमेकांच्या हातात, जावं म्हणाले घरी. काही वर्ष गेली आणि एके दिवशी ते जोडपं पुन्हा आला. म्हणाले, महाराज आता आम्ही एकत्रित राहू शकत नाही. म्हणाले का? नाही, हिला बघितलं की मला रागच येतो म्हणाला. तिला विचारले, होय हो, आणि हे जसं बाहेरून येतात ना, ह्यांना बघितलं की मलाही झाडूच घ्यावं असं वाटते मला हातात. काय झाले माहीत नाही, घ्यावं असं वाटतं. आता आम्ही एकत्र राहू शकत नाही,
जसा आम्हाला एकत्र आणण्याकरता आशीर्वाद दिला होता, आत्ता आम्हाला वेगळं होण्याकरता आशीर्वाद द्या म्हणा. संत म्हणाले, मी एकत्र येण्याकरता आशीर्वाद देतो, दोन करण्याची माझ्याकडे अजून आशीर्वादाची प्रथा नाही आहे, मी नाही वेगळं करू शकत म्हणाले. मग वेगळं करू शकत नाही तर आम्हाला एकत्र कसं राहायचं ते तरी सांगा. सोपं आहे म्हणाले. कसं राहायचं सांगा. सोपं आहे. मग काय करायचं? लग्न होण्यापूर्वी तुमची जी मनाची स्थिती होती ते पुन्हा आणा. दोघांचेही एकमेकांप्रती जी भावना होत्या आधी, त्या भावना पुन्हा निर्माण करा मनात. मन ते मनच आहे, त्याला वेगवेगळ्या कलर टाकल्याने त्या कलरची बनत असते. हिरवट, जसं पाण्यात हिरवं टाकलं की हिरवा कलर होते, निळा टाकलं की निळा कलर होतो, लाल टाकलं की लाल कलर होतो. मन सुद्धा पाण्यासारखंच आहे. याच्यात काय गुण टाकतो, अवगुण टाकतो, त्याच्यावर ते आपलं रूप धारण करत असते. तुम्ही पूर्वी जसं होता तसं मानसिकता निर्माण करून घेण्याचं काय करायचं? काय करायचं? तेव्हा काय केला होता तेच करायचं आता. तेव्हा आम्ही जर दिवसातनं 4 वेळ फोनवर नाही बोललो तर काहीतरी गमावल्यासारखं वाटायचं आम्हाला. कधी एकमेकांशी भेटू, बोलू असं. हां, आत्ताही तशी भावना मनात निर्माण करा. किती दिवस लागतील म्हटले. सॉक्रेटिस म्हणाले, मनात आणलं तर 1 क्षणात सुद्धा कराल, मनात नाही आणलं तर मरेपर्यंत ती भावना येणार नाही तुमची. मन फार महत्त्वाचं आहे. फक्त मनात आणावं लागते. मन असं आहे, स्वीकारलं तर 1 मिनिटात स्वीकारते आणि तिटकारलं की संपलं. विचार करा म्हणाले. आम्ही काय संग्रह करावं या जगात आणि आमची मानसिकता बनवावा, आम्हाला कोणीही मजबूर करू शकत नाही. आम्ही ठरवू शकतो. आम्ही ठरवल्याने ही जग सुंदर बनण्याकरता, सुसह्य बनण्याकरता, आमची संपदा, आमची अधिकार किंवा आमची जात पात ही कोणीही कारणीभूत ठरू शकत नाही. आमची गुणावगुण कारणीभूत ठरू शकतो. मी आत्मनिर्भर बनण्याकरता माझ्यातल्या काही जे इंद्रिय आहेत त्यांच्यावर माझे नियंत्रण असणं गरजेचे आहे. मी आत्मनिर्भर बनण्याकरता, मग आर्थिकदृष्ट्याही म्हणा, बौद्धिकदृष्ट्याही म्हणा, आत्मिकदृष्ट्याही म्हणा, आत्मनिर्भर बनायचं असेल, स्वावलंबी बनायचं असेल तर मी लोकांना इतकं प्रिय वाटायला पाहिजे, लोक मला इतकं प्रिय वाटायला पाहिजे, अशी मानसिकता माझी मी बनवायला पाहिजे. मला बघितलं तरच लोकांना राग येत असतं, परंतु लोक भावना प्रकट करत नाही. मी नेहमी एक घटना सांगत असतो. राजा दर दिवशी दान करत होता. जे कोणी जे काय मागतील ते देत होता आणि बरीच लोक यायची. राजांचं दर्शन पण, राजा प्रत्यक्ष देव होता त्या काळात आणि तो तसा वागत पण होता. देवासारखाच वागायचा राजा. कारण सगळ्यांच्या सुखदुःखात राजा जेवायला जाताना गुप्तचारांना भेटून मग जेवायला जायचं. का? बाबा आज गावात कोणाकोणाच्या घरात काय काय घटना घडलेल्या आहेत याची माहिती घेऊन, दुर्घटना कुठे घडले असतील तर त्यांची सांत्वन करून, ज्यांची चूल पेटले नसतील तर ते पेटवायची व्यवस्था करून मग जेवायला जायचं. म्हणून देवता होता. आज आम्ही सगळ्यांची चुली विझवून, जसं माझी चुली एकट्याचीच कसं पेटतं राहील हे विचार करतो. पण राजा असाही होता. प्रत्यक्ष देवता आणि सगळ्यांची विचारपूस करून. म्हणून राजांची भेट घ्यावं, दर्शन करावं असं सगळ्यांनाच वाटायचं. एक दिवशी एक माणूस आला. तो माणूस आला, काय पाहिजे तुला? मला काय नको, आपल्या दर्शन घेण्यासाठी आलोय म्हणा. पण राजाला त्याला बघितल्यानंतर राग आला मनात. तो काही मागितला नाही बिचारा, तरी सुद्धा त्याला बघून राजांच्या मनात राग आला
आणि दुसऱ्या दिवशी आलाच होता तो. कालाच विचारलं, तुमचे दर्शन घेण्याकरता आलो होतो. पुन्हा राजांच्या मनात संताप आला आतल्या आत, पण दाखवत नव्हता राजा. 3-4 दिवस सलग असंच झाला. झाल्यानंतर राजा आपल्या शहाण्या एक हुशार मंत्रीला बोलवला. मंत्री, त्या माणसाला पूर्वी कधी मी नाही पाहिलेले, पण आता हे 4-5 दिवसात पाहतो आणि तो माझ्याकडे काही बघत नाही आणि मी काय त्याला देत नाही, माझ्याकडे काही मागत नाही, मी काय देत नाही, तरीसुद्धा त्या माणसाला पाहिल्यानंतर मला राग का येतो, याचं उत्तर शोधायला पाहिजे. तो कधी मला काही बोललेले नाही आणि मी काही त्याला बोललो नाही आहे, हे सगळ्यांना बघून मला काही वाटत नाही, पण ह्या एका माणसाला बघितलं की मला मनात राग येतो. का येतो याचा उत्तर शोध म्हणाला. मंत्री दुसऱ्या दिवशी फिरत 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 गेला वेश बदलून आणि त्या माणसांचा घर शोधत गेला. तो माणूस लाकडाचा व्यापारी होता. वखारीवर गेला, बसला. कशी काय चालले धंदा, कोण आहे, काय या भाऊबंद कशी आहेत, घरातली कशी आहेत, ह्या सगळ्या कुशलोपरी विचारला. विचारून झाल्यावर धंदा कशी काय चालले म्हणाला. धंदा जेमतेम चाललेले. अच्छा, का बरं, काय अडचण काय. नाही, मी भरपूर पैसे खर्च करून चंदनाची लाकूड खरेदी केलेले, त्याची विक्रीच होईना झाली आणि माझी भांडवल अडकले त्यात सगळे, त्याच्यामुळे दुसरी धंदा माझी चौपट झाली सगळं. ही जोपर्यंत चंदन विकले जात नाही, कारण स्वस्तात मिळते म्हणून मी भरपूर स्टॉक केले, परंतु त्याची विक्री होत नाही. का, सामान्य माणसं कोण चंदन खरेदी करत नाही आणि एवढी चंदन कोणाला लागत नाही. मला एकच, मग काय उपाय काय. राजा ज्या दिवशी मरेल त्याच दिवशी जाणार, ही तोपर्यंत जाणार नाही म्हणाले. मग त्याकरता मी दर दिवशी राजांना बघायला जातो, काय आता आजारी पडतोय का, काय अंथरूण धरतो का, हे पाहण्याकरता जातो. राजा अजून टणटणीतच आहे. त्याला बघितलं की माझ्या मनात कासावीस होतो, माझी धंदा काय आता अवघड आहे असं वाटते म्हणाला. अच्छा, मंत्र्याला कळलं कारण काय आहे, कळलं. त्याच दिवशी संध्याकाळी मंत्री गेला आणि पैसे देऊन ते सगळे लाकडं खरेदी करून टाकले. राजाला नाही सांगितलं आणि मी मंत्री हेही नाही सांगितलं. लाकडं सगळी खरेदी करून टाकला. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा आला राजांना पाहण्याकरता. आज तो पाहतो तर राजाला पाहून त्यालाही समाधान वाटलं आणि राजालाही त्याला पाहून आज अजिबात राग आला नाही मनात. राजाला आश्चर्य वाटलं, रोज ह्याला पाहून राग येत होता आणि आज ह्याला पाहून राग काय येत नाही. मंत्र्याला बोलवलं. मंत्री, ज्याला बघून मला रोज राग यायचा ना, आज मला राग येत नाही, त्याला बघून नाही राग आला मला. तेव्हा मंत्री म्हणाला, त्याचा इलाज महाराज मी करून ठेवलेला आहे म्हणाला. तुम्ही काय आता इथून पुढे आयुष्यात कधीही राग येणार नाही त्याच्यावर. का, असा का झाला, काय कारण काय होतं. कारण माणूस तोंडाने नाही बघितला तरी सुद्धा भावना जी असतात ना, ही काम करत असतात. आम्हाला एकमेकांना काहीतरी सांगावं असं नाही आहे. न सांगितले तरी सुद्धा कोणावर तरी आमचं खूपच प्रेम उत्पन्न होतो. न सांगता कोणाचा तरी तिरस्कार भाव तरी आमच्या मनात येतो. तेव्हा केवळ आपण कारण नसतो, त्यांची भावभावनाही कारण असतात. आणि ते कुठेतरी शरीरातनं किंवा सूक्ष्म तरंगातनं ते प्रकट होत असतात. त्या प्राकट्यीकरणाचा परिणाम त्या वातावरणावर होत असतो. तसे आम्ही या जगात जगायचं असेल तर आपण खूप साऱ्या सद्गुणांचे संपादन करावं लागतं. आम्ही सांगू अगर न सांगू, आमच्या मनातलं जे काय मलिनता आहे, कालुष्य आहे, ते दूर करायचं असेल तर त्या ठिकाणी चांगलं काहीतरी प्रतिष्ठापित करणं गरजेचे असतं. आम्ही ज्यांना दैवी गुण म्हणतो, या गुणांचा आयात करणं आणि प्रतिष्ठापित करणं हे गरजेचे. अधिकार संपदा
आणि श्रेष्ठता या सगळ्यांपेक्षाही आम्ही गुणावलंबी आहोत. गुणावलंबी आहोत आपण, म्हणून आम्ही त्या गुणांवर प्रेम करत असतो. आमच्याकडे रोहिदास महाराज काय खूप मोठे श्रीमंत नव्हते, पण महान सत्पुरुष होते त्यांच्या गुणांमुळे. आमचे ऋषी जे होते खूप सारे, हे सर्व ही सामान्य घरातली माणसं होती, परंतु या देशाचे धर्मसाहित्य लिहिणारे, धर्मसाहित्याची निर्मिती करणारे ते महापुरुष होते. का? त्यांनी गुणांचा अवलंबन केला. आणि कशाचा अवलंबन केला? सद्गुण खरेदी करण्याकरता, सद्गुण ग्रहण करण्याकरता संपत्ती लागत नाही. सद्गुणासाठी कुठलंही काहीही लागत नाही. सद्गुणासाठी केवळ मुक्त मन लागते. मन स्वच्छ असावं लागतं, मन सुंदर असावं लागतं, आणि ह्या वातावरणातली सगळी चांगली आपोआपच आकर्षित होतात. जसं फ्रिक्वेन्सी सेट केल्याबरोबर त्या संबंधातली चित्र आणि शब्द जसं आमच्या मोबाईलमध्ये येतात. कुठला तरी एक नंबर स्विच केल्याबरोबर या वातावरणात हजारो ध्वनी आहेत, हजारो नाही लाखो लोकांचे आवाज यात आहेत, पण आम्हाला ज्याचा पाहिजे त्याचा स्विच ऑन केल्याबरोबर त्याचीच फक्त चित्र आणि त्याचीच ध्वनी आमच्या मोबाईलमध्ये येतो. कारण प्रक्षेपित केलेली आहे. या वातावरणात प्रक्षेपित खूप काही आहे, भरलेले आहे, पण आम्हाला जो हवा तोच यायचा असेल तर तोच स्विच ऑन करावं लागतं. आम्हाला कुठले तरी एक स्टेशन फ्रिक्वेन्सी सेट करावं लागतं, त्याच स्टेशनची फक्त आमच्या टी व्हीवर किंवा मोबाईलवर येऊ शकतो, किंवा पॅडवर आयपॅडवर येऊ शकतं. म्हणून ही महत्त्वाची आहे की ही ग्रहण करण्याची इच्छा आहे का, आमची स्वात्मबोधाची इच्छा आहे का. मी विचारायला पाहिजे स्वतःलाच की मला आत्मनिर्भर बनायचं आहे का. भौतिक आत्मनिर्भरता, बौद्धिक आत्मनिर्भरता आणि आत्मिक आत्मनिर्भरता. भौतिक आहे, जितकं आवश्यकता आहे तितकं आपण आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाही मी एवढा माझ्याकडे आहे आणि मी का सगळे मीच करावं असं नाही आहे. मी करू शकतो, माझ्यासाठी ते उपयोगी आहे, चांगलं आहे, मी का करू नये. नाही आमच्याकडे एवढी संपत्ती आणि कशाला आपण स्वयंपाक करायचा, आपण कशाला झाडू मारायचा. मग नाही झाडू मारले तर ती पैसे डॉक्टरना द्यावं लागतं, एवढंच आहे, परत काही नाही आहे. हो ना, हातपाय हलवावं लागते ना शेवटी. नाही हलवलं तर मग तिथे काय म्हणतात त्यांना, ते व्यायाम करवतात ना, ते फिजिओथेरपिस्ट. आमचे हात पाय आम्ही नाही हलवलं तर ते येतात घरी आल्यानंतर हात पाय हलवतात. आता पैसे तरी कुठेतरी द्यायचं, आणि इथे पैसेही राहतात आणि आपणही आपली हालचाली करतो. हळूहळू आम्ही वयाचा धाक दाखवतो, अधिकाराचा धाक दाखवतो, आणि हे मी नाही करू शकणार म्हणतो. नाही आहे, मला जोपर्यंत जमते तोपर्यंत मी करायला काय. आम्ही तरी करतो, मला जे जमते ते अजूनही. माझ्या खोलीचं झाडू मी अजूनही मारतो, माझे कपडे मी धुवू शकतो, आणि मी शक्यतो परावलंबित्व जेवढा कमी राहील आपण मनात आणलं तर आपण गरम पाण्याची अवलंबन कमी करता येतं. मला लागणाऱ्या वस्तू मी जर परावलंबित्व कमी करायचं असेल तर पुरा बंद करणं नाही, त्याचा वापर कमी करताही येतं मला. थंडीच्या दिवसात मी काय करायला पाहिजे, उन्हाच्या दिवसात मी काय करायला पाहिजे. आम्ही भौतिकदृष्ट्या सुद्धा संपत्ती ठेवू एका बाजूला, आमच्या स्वास्थ्याकरता जे जे गरजेचे आहे
माझा व्यायाम मीच केला पाहिजे, दुसऱ्यांना करता येणार नाही. माझा प्राणायाम मीच केला पाहिजे, दुसऱ्यांना नाही करता येणार. दुसऱ्यांना करता येते. हॉस्पिटलमध्ये बेडवर टाकून गॅस लावले की समजायचं आता प्राणायाम सुरू झाला, पैशाचा. फुकटचा प्राणायाम घरात होता तो नाही केला, त्यामुळे आता हे लावायची वेळ. कोविडच्या वेळेला आमचे डॉक्टर सगळे सांगत होते तुम्ही घरात रोज प्राणायाम करा म्हणजे दवाखान्यात यावं लागणार नाही. आणि दवाखान्यात काय त्यावेळी व्हेंटिलेटर वगैरे मिळत नव्हते. मग आमचे डॉक्टर काय म्हणत होते, व्हेंटिलेटर मिळत नव्हते तर ह्याचा नॅचरल व्हेंटिलेटर चालू करूया म्हणत होते. मी म्हटलं काय करणार, पालतं झोपवायचं म्हणा. बोजा पडले की सगळे श्वास बाहेर जाते, जगण्याकरता आत आपोआप खेचतंय. हे नॅचरल व्हेंटिलेटर म्हणायचं, पालतं झोपवायचा. पालतं झोपवलं की बोजाने काय होते, ही पोट आत जाते आणि श्वास सगळे बाहेर जातं. श्वास बाहेर गेले की जगण्याकरता आपोआप खेचतो. नॅचरल व्हेंटिलेटर सुरू झाले. अशानेच खूप माणसं जगले. आहे की नाही आत्मनिर्भरता, आहे की नाही स्वावलंबन. असा प्रत्येक गोष्टीत आम्हाला मिळू शकतं आणि सहजतेने मिळू शकतं, फुकट मिळू शकतं. पण आम्ही म्हणतो कशाला लाव, पैसे देऊन गादीवर झोपून ते लावून घ्यायचा आणि डॉक्टर लावणार, मी काढून टाकणार, ते लावणार, काढून टाकणार. शेवटी दोन्ही हात बांधून टाकतात. आम्ही आमच्या घरात मस्त मोठे आहोत, पण आता डॉक्टरच्या ताब्यात दोन्ही हात का काढून टाकतोय म्हणून हात बांधले, त्याची पाय बांधले. काय राहिले आता हे जगणं आमची. म्हणजे असंच म्हणत नाही मी, आमच्या जगण्यातल्या बऱ्याचशा प्रकार याच पद्धतीचे आहेत. मी हे आजारासंबंधात म्हणत नाही आहे. आम्हीच आमचे हात बांधून घेतो परावलंबित्वापायी. नाही, आम्ही जर केला तर परिवार स्वावलंबी बनतो. माझा भोग जरी अतिभोगाने रोग उत्पन्न करून घेण्यापेक्षा माझ्या भोग नियंत्रित ठेवला तर मी निरोगी राहू शकतो. माझी आत्मनिर्भरता म्हणजे डॉक्टरपासून औषधापासून मला मुक्ती मिळतो ना, मिळतो. हे आत्मनिर्भरता नाही का हे. आणि आम्ही कधी बघाल ते सगळ्यातच राहिलो, खातच राहिलो. नुकसान कोणाचंही होणार नाही, आमचंच नुकसान होत असतं. आवश्यकता आहे तितकं जरूर अपेक्षा करावं. आवश्यकतेपेक्षा अधिक झाला अपेक्षा तर व्यवस्था बिघडते. व्यवस्था ही बिघडते, ते बिघडू नये याकरता एक भौतिकदृष्ट्या बघा, इथनं तिथपर्यंत माणसं पूर्वी 5-5, 10-10 मैल चालत होते आणि आम्ही चालू शकत होतो. घरात बायका सकाळी दळणं दळूनच पीठ काढूनच स्वयंपाक करत होत्या. नाही असं नाही आहे. ह्यातले सगळी बुजुर्ग मंडळी जी आहे हे अनुभवलेले आहेत, पाहिलेले आहेत, बरोबर. आणि आज आपण या टेक्नॉलॉजीचा सदुपयोग घेण्याच्या पायी आणि आपली सगळी ताकदच आपण सोडून देणं आणि अपाहिजत्व किंवा विकलांगत्व आपण विकत घेणं हा योग्य नाही आहे. घरात गाणं गात होतो, आज गाणं गायलाच वेळ नाही. आज गाणं दुसऱ्यांचीच ऐकतो. आपल्या आयुष्यात आपण कधीही गात नाही. बऱ्याच लोकांच्या घरात स्वतःची गाणे नाही आहेत. टी व्हीची गाणे सोडले तर दुसरे कुठलेही गाणे गात नाही. गाणं ऐकण्यापेक्षा गाणं म्हणण्यात आनंद अधिक असतो. गुणगुणत होते लोक. आमचा म्हातारासुद्धा घरात बसल्या बसल्या गुणगुणायचा. आनंद का गुणगुणायचा? कधी बाबा हृदय जेव्हा भरून येतो तेव्हा गाणं आपोआप बाहेर प्रकट होतं. आज एवढ्या दबले गेलेले आहोत आपण, आमची गाणंसुद्धा बाहेर येईना. का? ऐकणारेही कोण नाही, बोलणारेही कोण नाही, अशी झाली आमची अवस्था. का? परस्परांवरील प्रेम कमी झाला. काय प्रेमाला पैसे लागतात? प्रेम स्वावलंबन मिळवून देतं, आत्मनिर्भरता देतं. उदारता ही आत्मनिर्भरतेची एक बीज आहे. आणि कर्मकठोरता ही आम्हाला स्वावलंबी बनवण्यामध्ये खूप मदत करत असते.
आणि दया, करुणा इत्यादी जे गुण आहेत, हे गुण आपोआपच सगळ्यांना आमच्याबरोबर जोडतात. जोडले गेल्यानंतर आमची बोज किंवा आमची भार हलकं करणारी अनेको हात पुढे येतात. आज आम्ही सगळे काढून घेऊन एकटेच बोज वाहण्याचा प्रयत्न करतो, असं नाही. मानवीयता हरपून चालणार नाही, याकरता भरपूर लवचिक जीवन जगता येतं आणि आमच्या इंद्रियांवर निग्रह ठेवून, आमच्या मनावर निग्रह ठेवून सुद्धा आपल्याला आत्मनिर्भर होता येतं. आणि सगळ्यात मोठा आत्मनिर्भरता आपण आत्मस्वरूप धारण करून त्या आनंदात राहायला लागलो तर ही सर्वही भौतिक, आदी दैविक, आदी भौतिक सुखदुःख जे आहेत ते आमच्यावर कोणतेही आघात करू शकत नाही. का? मी आता सत्यचित्त आनंद नित्य परिपूर्ण स्वरूप परमात्मा आहे याचा निश्चय मी केलेले आहे. देह जावो अथवा राहो, ही एक आत्मनिर्भरता आमच्याकडे येऊ शकतो. आणि ह्याच्याकरताच सत्संग करायचा असतो. आणि या सर्व प्रकारची स्वावलंबित्व संपादन करण्याची आणि त्या स्वावलंबनामध्येच आनंद असतो, त्या आनंदात रममाण राहण्याची शक्ती, बुद्धी सद्गुरू भगवंत सर्वांना देव. गुरुचरणी प्रार्थना. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धराम, राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराज, राजाधिराज.